लोणी व्यंकनाथ MIDC जागेत माती चोरीचा गंभीर प्रकार, प्रशासन कारवाई करणार का? महसूल, पोलीस, MIDC प्रशासन गप्प का? लोकसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन खासदार सुजय विखे आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ हद्दीतील शेती महामंडळाच्या तब्बल 618 एकर जागेवर MIDC मध्ये तत्वतः मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर या MIDC जागेचा 7/12 उतारा देखील तयार करण्यात आला होता। मात्र आता याच महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेतून मोठ्या प्रमाणावर माती चोरी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। सध्या या MIDCच्या जागेतून रात्रीच्या वेळी JCB, हायवा सारख्या अवजड वाहनांच्या मदतीने हजारो ब्रास मातीची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष म्हणजे ही चोरी राजरोसपणे आणि सातत्याने सुरू असूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही। ही जमीन भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक प्रकल्पांसाठी विकसित होणार होती। मात्र माती चोरीमुळे जमिनीची नैसर्गिक रचना नष्ट होत आहे। शासनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे। भविष्यातील उद्योग विकासाला अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे। महसूल विभाग, पोलीस प्रशासन, MIDC प्रशासन यांना याची माहिती नाही का, की माहिती असूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे। माती चोरांवर नेमकी कधी कारवाई होणार? दोषींवर गुन्हे दाखल होणार का? या प्रकरणात कोणाचे आशीर्वाद आहेत का? असे अनेक प्रश्न आता श्रीगोंदा तालुक्यातील जनतेतून विचारले जात आहेत। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1 न्यूज, श्रीगोंदा। नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण आलो आहोत लोणी व्यंकनाथ हद्दीतील या शेती महामंडळाच्या जागेमध्ये। तर ही सदरची जागा जी आहे, तर ही जागा सध्या MIDC साठी विस्तरित जागा आहे। पण ह्या जागेतून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हजारो ब्रास मातीचा उपसा करून चोरी केलेली दिसून येत आहे। तर अशा प्रकारे अजूनही काही जागा या ठिकाणी शेती महामंडळाच्या हद्दीमध्ये आहेत, त्या ठिकाणची माती काही अज्ञात व्यक्तींनी चोरून नेलेली आहे। तर अशा माती चोरांवर महसूल मंत्री किंवा पालकमंत्री काय कारवाई करणार आहेत हे आपण बघूया। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।